ओके. आता पुढच्या आपल्या कवित्री आहेत माधुरी दळवी. नमस्कार, मी माधुरी दळवी. मी प्रथम संगीताताईंच्या अभिनय हे करते, धन्यवाद देते, कारण तुम्ही नवीन नवीन उपक्रम आयोजित करता, त्यामुळे शब्दसाठा वाढल्यासारखा वाटतो. धन्यवाद. माझ्या कवितेचे शीर्षक आहे अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन. माझ्या कवितेचे शीर्षक आहे अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन. देव शोधावा माणसात दगडावरती तेल का, देव शोधावा माणसात दगडावरती तेल का, विज्ञानाची धरून साथ अज्ञानाचा खेळ का, विज्ञानाची धरून साथ अज्ञानाचा खेळ का, दैवावरती सोडून सारे बसलास का तू दुबळा, दैवावरती सोडून सारे बसलास का तू दुबळा, विज्ञानाची मशाल घेऊन उजळू हा देश सारा, विज्ञानाची मशाल घेऊन उजळूया हा देश सारा, विवेकवादी विचार पेरून मनात आणू नवा प्रकाश, विवेकवादी विचार पेरून मनात आणू नवा प्रकाश, सत्याच्या या वाटेवरती उघडूया हे मोकळे आकाश, सत्याच्या या वाटेवरती उघडूया हे मोकळे आकाश, श्रद्धा असावी विचारांवरती, श्रद्धा असावी विचारांवरती, आंधळा नसावा विश्वास, आंधळा नसावा विश्वास, माणूस धर्म जपूया हाच खरा अट्टाहास, माणूस धर्म जपूया हाच खरा अट्टाहास, दिवा लावून मनात काळोखाला दूर करू, दिवा लावून मनात काळोखाला दूर करू, नाही वाहणार वाहत्या पाण्यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करू, नाही वाहणार वाहत्या पाण्यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करू, सत्य शोधू या प्रयोगातून नको ते भ्रामक तर्क, सत्य शोधू या प्रयोगातून नको ते भ्रामक तर्क, श्रद्धा आणि अंधश्रद्धा समजून घेऊ आधी फरक, श्रद्धा आणि अंधश्रद्धा समजून घेऊ आधी फरक, बुवाबाजीच्या फसव्या जाळ्यात नका घालू स्वतःचे प्राण, बुवाबाजीच्या फसव्या जाळ्यात नका घालू स्वतःचे प्राण, बुद्धी विचाराने विज्ञानाने बनवूया हे जग छान, बुद्धी विचाराने विज्ञानाने बनवूया हे जग छान, तिमिराकडून तेजाकडे चला आता पाऊल टाकूया, तिमिराकडून तेजाकडे चला आता पाऊल टाकूया, मनाच्या उंबरट्यावरती ज्ञानाचा दीप उजळूया, मनाच्या उंबरट्यावरती ज्ञानाचा दीप उजळूया, बळी प्रतान तोटके मंत्र, बळी प्रतान तोटके मंत्र, हा कुठला खेळ धर्माचा खेळ, हा कुठला धर्माचा खेळ, भयाच्या काळोखात फसला किती अज्ञानी वेळ, भयाच्या काळोखात फसला किती अज्ञानी वेळ, नशिबांच्या रेषावरती विश्वास किती तो आगळा, नशिबांच्या रेषावरती विश्वास किती तो आगळा, कष्टाशिवाय पर्याय नाही हा शिकूया धडा, कष्टाशिवाय पर्याय नाही हा शिकूया धडा, विज्ञानाची मशाल घेऊन विवेकाचा करूया प्रसार, विज्ञानाची मशाल घेऊन विवेकाचा करूया प्रसार, रूढी परंपरेच्या नावाखाली रूढी परंपरेच्या नावाखाली नको सोसूया ते अत्याचार, नको सोसूया ते अत्याचार, सत्य शोधूया प्रश्न विचारू अंधश्रद्धा पळवून लावू, सत्य शोधू प्रश्न विचारू अंधश्रद्धा पळवून लावू, उजळू हा देश सारा, उजळू हा देश सारा. धन्यवाद. खूप छान माधुरी, खूप छान कविता तुमची. फक्त मला इतकंच सांगायचं आहे की वाचन सादरीकरण खूप फास्ट होतं आहे, थोडंसं थांबून संथ हवं तिथं थोडंसं पॉज घेऊन मग पुढे कंटिन्यू करायची. तसं तर तुमची कविता म्हणजे अगदी जोशपूर्ण अशीच होती, पण सुपरफास्ट झाली होती, थोडंसं त्याला ब्रेक पाहिजे आधीमध्ये. तर बाकी छान, कथेचा आशय छान होता, सुंदर. धन्यवाद. पुढच्या आपल्या कवित्री कोणाला घेऊया? दीपमाला दीपमाला आईरे. आहेत का दीपमाला? सगळेजण मला स्क्रीनवर दिसत नाही आहेत, त्यामुळे मी नाव घेते, तसं तुम्ही दिसणार आहात समोर मला स्क्रीनवर. दीपमाला नाही आहे. दीप्ती आली का? नमस्कार. आवाज येतोय का? येतोय. आवाज येतो आहे? येतोय. हो, सुरू करा.
नमस्कार सर्वांना. माझे नाव दीपमाला आहिरे. मी पहिल्यांदाच या काव्य संमेलनात सहभागी होते माझ्या मीच्या आणि कविता आता आपण सर्वजण श्रावण महिन्याचा आनंद घेतोय. तर माझ्याच एका दीपकाव्य नावाच्या काव्यसंग्रहातील स्वरचित कविता सादर करते सर्वांसमोर. कवितेचे शीर्षक आहे जेव्हा श्रावण बरसतो. श्रावणात मृग नक्षत्र आरंभ होते. ढगाळ वातावरण मन प्रसन्न करून जाते. निसर्गाचे सौंदर्य सारे फुलून येते. आकाश सप्तरंगी इंद्रधनुष्य मन मोहरून टाकते. बागेत फुलांचा दरवळ पसरतो. मोर पिसारा फुलवून नाचतो जेव्हा श्रावण बरसतो. घननिळा बरसता ओल्या चिंब मातीचा दरवळ पसरतो. भिजलेल्या रानावनात शेताशिवारात गर्द हिरवा पसरतो. पाना फुलात त्या ओल्या चिंब थेंब मोती बनून चमकतो. मन होते आनंदी जेव्हा श्रावण बरसतो. मेघराजाच्या श्रावण सरींचा वर्षाव होतो. धरणीवरती हिरवा शालू पसरतो. रक्षाबंधन, गणपती, गौरीपूजन, श्रावण सणांची रेलचेल घेऊन येतो. प्रसन्न आणि आनंदी श्रावणी सोमवार सजतो. आला श्रावण आला म्हणत मोहरून जातो जेव्हा श्रावण बरसतो. धन्यवाद. खूप छान. श्रावणाची एक कविता आली आजच्या या काव्य संमेलनासाठी साजेशी. छान दीपमाला, खूप छान सादरीकरण. पुढे वळूयात आपल्या रोहिणी अग्निहोत्री. जे मेंबर आहेत त्यांनी सांगा मला, कारण नावं दिसत नाही आहेत. रोहिणी ताई तुमची घ्या. नमस्कार, मी रोहिणी संजय अग्निहोत्री, राहणार पुणे. वेगळी ओळख काही सांगायला नको, सगळ्यांना माहित आहे मी आता. फेमस झाल्यात आता. दर आठवड्याला मॅडम हल्ली आजकाल काय झालं? बोला बोला. नाही, फेमस झालात म्हटलं, परिचयाची आवश्यकता नाही. हो, दर आठवड्याला मॅडम नवीन नवीन विषय देतात कवितेसाठी. कधी कवितेच्या ओळी असतात. अरे काय झालं? चालू आहे. हा बोला, तुम्ही दिसतायत आम्हाला. करा, कंटिन्यू करा. कधी कवितेच्या ओळी देतात. 2 आठवडे झाले मॅडम गाण्याच्या ओळी देत आहेत. यावेळेस दिलेलं गाणं खूप ओळखीचं आहे, प्रसिद्ध गाणं आहे आणि त्या गाण्याच्या पुढे ओळी करायच्या म्हणजे खरंच आव्हान होतं. पण ते आव्हान आम्ही पेलतो, कारण मॅडम आजकाल आम्हाला प्रोत्साहन फार देतात, त्याच्यामुळे बरोबर पेलल्या जात होते. दिलेल्या ओळी अशा होत्या. काळजातून सुगंध वेचता, काळजातून सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता. काळजातून सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता. सोहळ्याचे मनात रंगता, घन बरसू लागले जरा. त्यात वाटेवरी मोगरा, त्यात वाटेवरी मोगरा. आता हे स्वप्नीलचं फारच प्रसिद्ध गाणं आहे. त्याच्या पुढे मी आता माझ्या ओळी वाचून दाखवणार आहे तुम्हाला. मी शीर्षक दिलंय गंधाळ्याला श्वास. रिमझिम रिमझिम मेघ बरसता, रिमझिम रिमझिम मेघ बरसता. वाटेवरी सुगंधी मोगरा फुलता, वाटेवरी सुगंधी मोगरा फुलता. स्वप्नातील कलिका उमलून येता, स्वप्नातील कलिका उमलून येता. श्वास माझा ही गंधाळला खरा, श्वास माझा ही गंधाळला खरा. सोहळा सृजनाचा बहरून येता, सोहळा सृजनाचा बहरून येता. वृक्षवल्लींनी हरित बंधारा बांधिता, वृक्षवल्लींनी हरित बंधारा बांधिता. तरुलतिकांनी परिमल पसरविता, तरुलतिकांनी परिमल पसरविता. श्वास माझा ही गंधाळला खरा, श्वास माझा ही गंधाळला खरा. मोगऱ्याची फुले फुलारीत वेचता, फुलारी ती हे म्हणणारी आहे ती फुलारीत ती फुलं वेचते. मोगऱ्याची फुले फुलारीत वेचता. मम हृदयी वसंत फुलून येता, मम हृदयी वसंत फुलून येता. सुमनांचा वर्षाव मजवरी होता, सुमनांचा वर्षाव मजवरी होता. श्वासही माझा गंधाळला खरा, श्वास माझाही गंधाळला खरा. आसमंती वेलींनी सृष्टी बहरता, आसमंती वेलींनी सृष्टी बहरता. सुमन सुगंध मनाला आनंद देता, सुमन सुगंध मनाला आनंद देता.
ऋतुबहराचे प्रीत गीत मी गाता, ऋतुबहराचे प्रीत गीत मी गाता, श्वास माझाही गंधाळला खरा, श्वास माझाही गंधाळला खरा. हात माझा हाती प्रेमाने तू धरता, हात माझा हाती प्रेमाने तू धरता, धुंद दोघेही बेधुंद क्षण तो होता, धुंद दोघेही बेधुंद क्षण तो होता. मनाशी मनाचे नाते माझ्या जुळता, मनाशी मनाचे नाते माझ्या जुळता, श्वास माझाही गंधाळला खरा, श्वास माझाही गंधाळला खरा. मन हे माझे न राहिले रे आता, मन हे माझे न राहिले आता, हरपून गेले मन भान हरपता, हरपून गेले मन भान हरपता. बकुळ फुलांपरी क्षण हे जपता, बकुळ फुलांपरी क्षण हे जपता, श्वास माझाही गंधाळला खरा, श्वास माझाही गंधाळला खरा. अलवार तुझी प्रीत हृदयी जपता, अलवार तुझी प्रीत हृदयी जपता, सात जन्मोजन्मीची तुझी मागता, सात जन्मोजन्मीची तुझी मागता. हळव्या मनात उर्मी ही साठविता, हळव्या मनात उर्मी ही साठविता, श्वास माझाही गंधाळला खरा, श्वास माझाही गंधाळला खरा, श्वास माझाही गंधाळला खरा. तुमची कविता ऐकून श्वास आमचा गंधाळला ही खरा, श्वास आमचा गंधाळला ही खरा. खूप छान, मस्त कविता, सादरीकरण छान. सर्वांचा श्वास गंधाळला, मोगरा मोगरा झाला, सगळीकडे मोगऱ्याचा सुवास दरवळला, स्क्रीनवरती दरवळला. पुढच्या आहेत आपल्या कवित्री सुचेता. मॅडम तुम्ही मागच्या वेळेस नभा उतरू आला होता ना, हा नभ उतरू आला, नभ उतरू ती आले. पण कविता माझी छान झाली, अजून रिझल्ट लावला नाहीये तुम्ही त्याचा. अहो मी त्याची पण कविता छान झाली आहे. मी काही वाचलंच नाही ग्रुपवरती, मला वेळच नाही, माहितीये तुम्हाला. हा बघितली असेल. काल फ्री झाले मी आपल्या नाही कृषी संघाच्या आता जर कामातून. समजा वाचते मी. शेवटी वेळ मिळाला, शेवटी जर वेळ मिळाला, वेळ राहिला, हो, हा, वेळ घ्या ती राहिला पण तर मी घ्या. वाचून दाखवेल. चालेल चालेल. सुचिता घ्या तुम्ही. हा चालेल. सुचितांचा मेसेज आला होता, घ्या तुमची कविता. आहेत का सुचिता सरदेसाई होते आडनाव, काय आडनाव काय होतं त्यांचं? दीप्ती, शीला पाटील जॉईन नाही झालेली कोणी. मॅडम का दिसत नाही. हॅलो, सुचेता घ्या तुम्ही. सुचेता हा घ्या तुमची. माईक सुरू करा. माईक सुचिता, माईक चालू करा तुमचा. सुचिता माईक सुरू करा. माईक आदि तूच अंती तूच सर्व. सुचेता तुमचा माईकच बंद आहे. सुचेता, कोणाला ऐकू येते त्यांची कविता? हॅलो, कविता ऐकू येते?
मला येत नाहीये. हॅलो, मी पुन्हा जॉईन होते, 1 मिनिट थांबा. हॅलो. थांबा मॅडम कनेक्ट करतायत पुन्हा. येतोय खरं म्हणजे सगळ्यांना हा, पुन्हा आवाज. घ्या तुमची सुचिता, पुन्हा घ्या कविता. उज्ज्वला कॉल करत होती त्यामुळे तो ब्रेक होत होते ओके. मीटिंग. उज्ज्वलाला मेसेज टाका कोणीतरी. हा प्रीता ताई तुम्ही टाकून द्या. सुचिता घ्या तुमची. आता सुरुवात कर. ओके. सर्वांना नमस्कार आणि शुभेच्छा. तुमचे खूप छान उपक्रम आहेत. धन्यवाद. निसर्ग आहळता उत्साह होतो मनाला, ऊर्जा मिळते मग जगण्याला. झाडे फुले डोंगर दऱ्या, नदी तलाव धरण समुद्र, जणू काय शिकवतात जगण्याचा अर्थ. पक्षी राशी विविधता दर्शवते निसर्ग किमया. निसर्गामुळे आहोत आपण, करूयात निसर्गाचे संरक्षण. झाडे लावा झाडे जगवा, असावा हाच मणिदास निसर्गाचा. हॅलो, येतोय आवाज? हो हो, कंटिन्यू करा, येतोय आवाज. निसर्ग नका करू राहत. आयुष्य आपले निसर्गामुळे खास. निसर्ग जपूया, पृथ्वी वाचूया, आयुष्य मग मनसोक्त जगूया. हॅलो, झाली का कविता तुमची? हो हो, झाले मॅडम, थँक्यू. ओके, छान. निसर्गावरची, पर्यावरणाचं संवर्धन करण्यावरची ही कविता होती. खूप छान. पुढच्या आपल्या कवित्री आहेत स्वाती वक्ते. स्वाती. स्वाती वक्ते. नमस्कार, मी स्वाती वक्ते. हा मॅम. हा बोला. मी स्वाती वक्ते. सर्वप्रथम मी संगीता मॅमचे खूप आभार मानते. ऍक्च्युली माईक बंद करा, त्यांचे माईक. त्याबद्दलच. 1 मिनिट स्वाती, माईक बंद करा. सुचेता तुमचा माईक बंद करा. माईक बंद करा, त्याच्यामुळे डिस्टर्ब होतो. हा, स्वाती घ्या तुमची कविता. संगीता मॅमचे मी खूप म्हणजे आभार मानते. ऍक्च्युली त्यांच्यामुळे कविता लिहिणं, काही लेखन करायला तर प्रोत्साहन मिळतेच, त्याबरोबर सादरीकरण काय कुंडली. आई वडिलांची करत होता उपेक्षा, कुंडलिकाकडून नव्हती त्यांना काही अपेक्षा. काशीला जाण्याची एकदा झाली त्यांची इच्छा, कुंडलिकाकडून झाली उपेक्षा. कुंडलिक निघाला एकटा काशीला, मोक्ष मिळावा म्हणून दर्शनाला. वाट चुकला जंगलात कुंडलिक, भेटले वाटेत साधू नजीक. विचारू लागला साधूला काशीची वाट थेट, नाही गेलो काशीला स्वाती, आवाज खूप ब्रेक होतोय. साधू थेट. स्वाती, आवाज तुमचा ब्रेक होतोय. थोडस फोनच्या समोर या. हा, आता परत करू का सादर? परत सादर करा. हो, पहिल्यापासून घ्या. कवितेचं शीर्षक आहे कुंडली. हा. आई वडिलांची करत होता उपेक्षा, कुंडलिकाकडून नव्हती काही त्यांना अपेक्षा. काशीला जाण्याची एकदा झाली त्यांची इच्छा, कुंडलिकाकडून झाली उपेक्षा. कुंडलिक निघाला एकटा काशीला, मोक्ष मिळावा म्हणून दर्शनाला. वाट चुकला जंगलात कुंडलिक, भेटले वाटेत साधू नजीक. विचारू लागला साधूला काशीची थेट वाट, नाही गेलो काशीला कधी म्हणाला साधू थेट. उडवली पुंडलिकांनी साधूची थट्टा, असा कसा साधू माहित नाही काशीचा पत्ता. साधूच्या घरी बघितला पुंडलिकांनी गंगा यमुना थेट, नाही बघितली काशी तरी कशी साधूच्या घरी दिली भेट. त्या म्हणाल्या माता पित्याची सेवा केली त्यांनी निस्वार्थ, म्हणूनच त्यांना मिळेल मोक्ष जीवनाचा अर्थ. पुंडलिकाचे उघडले डोळे झाला पश्चाताप, घरी जाऊन करू लागला माता पित्याची सेवा खूप. त्याची सेवा बघून श्रीकृष्ण आले त्याच्या भेटीला, वीट देऊन पुंडलिक म्हणाला थांब
नको आणू अडथळा सेवेला. विठ्ठल वाट बघत उभा राहिला विटेवर. पुंडलिका माग वर म्हणाला आता त्याला आला गहीवर. पुंडलिक म्हणाला असाच उभा राहा विटेवर युगांतर. सर्व भक्तांचे कल्याण कर. आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. देव मिळेल त्यांना, मोक्ष मिळेल त्यांना. धन्यवाद. छान छान कविता स्वाती. आणि खरंच आहे, तीर्थक्षेत्र करण्यापेक्षा, चारधाम करण्यापेक्षा धन्यवाद. आईवडिलांची सेवा करा. त्याचं पुण्य हे तुम्हाला चारधाम केलेल्या यात्रेसारखं पुण्य तुम्हाला भेटणार आहे. खूप छान. अजून कोणी राहिलं आहे का? नाहीतर मग स्मिता त्यांना घेते. ऑनलाईन कोणी आहेत अजून? त्यांची कविता सादर करायची राहिलेली आहे. कोणी असेल ऑनलाईन तर सांगा. स्मिता ताई तुमची घ्या. नमस्कार, मी स्मिता बोंद्रे. मी आज एक कविता तुम्हाला सादर करणार आहे तुमच्या पुढे. पण त्यापूर्वी एक प्रसंग मला सांगायचा आहे की आम्ही दवाखान्यामध्ये गेलो असताना तिथे एक 80-85 वर्षाचे आजोबा आले होते आणि त्यांना चक्कर आली म्हणून त्यांना उठवून आम्ही बेंचवर तिथे बसवलं, पाणी प्यायला दिलं आणि त्यांना म्हटलं आजोबा तुम्ही एकटेच कसे काय आले? तर ते म्हणाले पोरी, वेळ कुठे असतो मुलांना आजकाल आमच्यासाठी. आम्ही मात्र त्यांच्या सर्व गरजा ज्या होत्या त्या व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी सगळं आयुष्य खर्च केलं, पण मुलांना आता वेळ नाही ना, असं ते म्हणाले होते. त्यावेळेला मी ती लिहिलेली एक छोटीशी कविता बघा. व्यथा एका थकलेल्या बापाची. व्यथा एका थकलेल्या बापाची. घाम गाळूनी रात्रंदिवस मी उभा केला संसार. घाम गाळूनी रात्रंदिवस मी उभा केला संसार. लेकरांच्या भविष्यासाठी सोसला सगळा भार. लेकरांच्या भविष्यासाठी सोसला सगळा भार. हात धरूनी लहानाचे मी मोठे केले त्यासी. हात धरूनी लहानाचे मी मोठे केले त्यासी. उन्हा तानात सावली बनून उभा राहिलो पाशी. उन्हा तानात सावली बनून उभा राहिलो पाशी. आज वृद्धापकाळी मात्र एकाकी मी झुरतो. आज वृद्धापकाळी मात्र एकाकी मी झुरतो. माझ्याच घरात आज मी पोरका होऊन उरतो. माझ्याच घरात आज मी पोरका होऊन उरतो. कुणी न विचारती प्रेमाने, ना कुणी बोले दोन शब्द. कोपऱ्यात बसून अश्रू ढाळत बसतो मी स्तब्ध. कुणी न विचारती प्रेमाने, ना कुणी बोले दोन शब्द. कोपऱ्यात बसून अश्रू ढाळत बसतो मी स्तब्ध. ज्या हातांनी घास भरवले तेच आज दुरावले. ज्या हातांनी घास भरवले तेच आज दुरावले. माझे घर माझे न उरले दिवस असेही आले. माझे घर माझे न उरले दिवस असेही आले. काळजावरती दगड ठेवून सोसतो ही व्यथा. काळजावरती दगड ठेवून सोसतो ही व्यथा. कुणा सांगू मी थकलेल्या या बापाची ही कथा. कुणा सांगू मी या थकलेल्या बापाची ही कथा. धन्यवाद. खूप छान. आणि खरंच आहे, प्रत्येक वेळी स्त्रीवरती कविता, स्त्रीवर होणार अत्याचार, स्त्रियांना होणाऱ्या यातना, वेदना, हे सगळं कवितेतून मांडलं जातं. पण दुर्लक्षित राहिलेला तो पुरुष, मग तो कोणाचा बाप असतो, कोणाचा पती असतो, कोणाचा भाऊ असतो, कोणाचा मित्र असतो, तो मात्र कायम दुर्लक्षित राहतो, घरामध्ये देखील आणि कवितेमध्ये देखील. तर स्मिताताईंनी छान त्याला कवितेमध्ये स्थान दिलं. खूप सुंदर कविता, मस्त, छान. खूप खूप धन्यवाद. हा बोला सर. माईक सगळे संपले असेल तर मी एक शेवटी गाणं गाऊ शकते, गाऊ इच्छिते. केली ना उतार वयाची, हा, तर तशीच मी सुद्धा एक उतार वयावरच एक कविता लिहिलेली आहे. जर तुमची इच्छा असेल तर मग मी वाचून दाखवू का? मी आपल्याकडे आता एक 10 मिनिटं आहेत बघा, पटकन घ्या. रेखाताई घ्या तुम्ही पहिला आणि मग विजय सर घेतील. हा, सेम आता जे मांडलं ना त्याच्यात एक म्हणजे वार्धक्यात असणारा माणूस आणि त्याची व्यथा काय असावी, साधारण एक अगदी छोटीशी कविता आहे, मी वाचून दाखवतो बघा. चालेल. उतार, कवितेचं नाव दिलेलं आहे मी उतार वय. माझीच माणसं आता मला कंटाळली, म्हणून तर नेहमी चेहरे पाडून बसली. आधार हरवल्यासारखा मी शोधतोय त्यांना, एकटाच बसतोय
काय म्हणू मी त्यांना. तांब्या, ताट, वाटी, औषधाचा डबा एकटेच आहेत ते अनुभवायला शिका. अशी तक्रार करून काय उपयोग, वाट्याला जे आलंय ते स्वीकारायला शिका. प्रत्येक गोष्ट इथे मनासारखी होत नसते. प्रत्येकावर इथे मनन चिंतन ही शक्य नसते. सुखी राहण्यापेक्षा समाधानावर भर द्या. आयुष्य असंच आहे, भरभरून जगून घ्या. रोजच नवे चेहरे, जुन्याच तक्रारी. खरे प्रेम खरी माया आता दुर्मिळ झाली. वेशभूषा बदलली तरी स्वभाव मात्र तेच. गोड बोलून डाव साधणारे आहेत मात्र खूप. तकलादू नात्यांचा आता काहीच उपयोग नाही. खोटे प्रदर्शन करून कोणीही सुखी नाही. मनमोकळे रडायला आता खोटे अश्रूही नाहीत. हसायला आता माणुसकीचे खांदेही नाही. हसायला आता माणुसकीचे खांदेही नाही. वा, खूप छान, सुंदर. रेखाताई घ्या तुमचं. आता मी रेखाताईंची झाल्यावर मग रोहिणीताई घ्या. मी डॉक्टर रेखा आणि मग देशमुख आपण अशा एक शेवट करू. आशा भोसले यांचं एक नाट्यगीत गाते, चांदणे शिंपीते जा. चालेल. जाशी चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले. चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले. उंजळी उधळीत मोती, उंजळी उधळीत मोती. आसरी तारा फुले, चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले. वाहती आकाश गंगा, किकटीची मेखला, किकटीची मेखला. तेज पुंजाची झळाळी, तार पदरा गुंफिले. उंजळी उधळीत मोती, उंजळी उधळीत मोती. हासरी तारा फुले, चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले. गुंतविले जीव हे, गुंतविले जीव हे, मंजीर की पायी तुझ्या. जे तुझ्या तालावरी बोलावरी नादावले. उंजळी उधळीत मोती, उंजळी उधळीत मोती. हासरी तारा फुले, चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले. गे निळावंती कशाला, झाकीशी काया तुझी, झाकीशी काया तुझी. पाहू दे मेघाविना हे, सौंदर्य तुझे मोकळे. उधळी उधळीत मोती, उंजळी उधळीत मोती. हासरी तारा फुले, चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले. धन्यवाद. वा, खूप सुंदर, छान. रेखाताई तुमच्यासोबत गायत्रीने पण गाऊन घेतलं एकटीनेच. खूप छान. रोहिणीताईंची शेवटची कविता, त्याच्यानंतर आपण थांबूयात. रोहिणीताई घ्या. ओके. मॅडमनी 18 ऑगस्टला गाण्याच्या ओळी दिल्या होत्या. ऐकू येत आहे ना? हो हो. नभ उतारू आलं, नभ उतारू आलं, चिंब थर थर वल. नभ उतारू आलं, चिंब थर थर वल. अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात, अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात. आता मी कवितेचं शीर्षकच दिलंय नभ बरसलं.
ढग खाली उतरलं निराग आलं बरसलं. ढग खाली उतरलं निराग आलं बरसलं. अंग अंग शहारलं अंग अंग शहारलं. वेलीवाणी थर थर वेलीवाणी थर थर. सरी संगे मन नादावलं. सरी संगे मन नादावलं पाऊस फुलं मी झेललं. सरी संगे मन नादावलं पाऊस फुलं झेललं. चिंब चिंब किती भिजलं चिंब चिंब किती भिजलं. आनंद लहरी पुलकित आनंद लहरी पुलकित. मन नादात कुळावलं मन नादात कुळावलं ओल्या जलात खेळलं. मन नादात कुळावलं ओल्या जलात खेळलं. अंगांग सारं फुललं अंगांग सारं फुललं. सपान पाही तुझे मना मनात मनमित सपान पाही तुझे मनमित. मायाच्या माळ्यावरचं पाटाचं पाणी झुळं झुळलं. मायाच्या माळ्यावरचं पाटाचं पाणी झुळं झुळलं. लईत नाचू गाऊ लागलं लईत नाचू गाऊ लागलं. ताला सुरात दिवस रात ताला सुरात दिवस रात. बियाणं मातीत पेरलं बियाणं मातीत पेरलं तिफन शेतीत चालविलं. बियाणं मातीत पेरलं तिफन शेतीत चालविलं. मातीत अंकुर उगवलं मातीत अंकुर उगवलं. मोत्याचं तोरण बांधितं मोत्याचं तोरण बांधितं. हिरवा शालू नेसलं हिरवा शालू नेसलं फुलांनी कशीदा काढलं. हिरवा शालू नेसलं फुलांनी कशीदा काढलं. नाना रंगी साजल्यालं नाना रंगी साजेल आलं. लाजेनी चुर चुर झालं लाजेनी चुर चुर झालं. इंद्रधनुनी रंग उधळलं इंद्रधनुनी रंग उधळलं. कमानीत ते दिसलं इंद्रधनुनी रंग उधळलं. कमानीत ते दिसलं. रिम झिम बरसलं रिम झिम बरसलं. ऊन पाऊस खेळ खेळत ऊन पाऊस खेळ खेळत. पक्ष्यांनी गाणं गायलं पक्ष्यांनी गाणं गायलं. वाऱ्याने ताल धरलं पक्ष्यांनी गाणं गायलं. वाऱ्याने ताल धरलं. सुर लावित छेडिलं कानी हळूच बुजत कानी हळूच बुजत. मन माझं अधीर झालं मन माझं अधीर झालं. नभी उंच उंच उडू लागलं मन माझं अधीर झालं. नभी उंच उडू लागलं. मन उधाण आलं बेभान होईना गाई नाचत. मन उधाण आलं बेभान होऊन गाई नाचत. थेंबाच्या तालावर नाचलं सुस्वरात गुणगुणलं. थेंबाच्या तालावर नाचलं सुस्वरात गुणगुणलं. येना सखया जाऊ चल ओल्या ओल्या चिंब चिंब रानात ओल्या चिंब चिंब रानात ओल्या चिंब चिंब रानात. खूप छान सुंदर खूप छान महाकाव्यात झालं एकदम मस्त. खूप छान आणि खूप छान हा कार्यक्रम झाला. सगळ्यांच्याच कविता छान होत्या. सुंदर सादरीकरण खूप छान. थोडंसं नेटमुळे पावसामुळं नेटचा इश्यू आला पण ठीक आहे. व्हिडिओ छान सेव्ह झालेला आहे तो मी टाकेन यूट्यूबवर थोड्या वेळाने टाकते. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि सर्टिफिकेट दिल्यानंतरच हा ग्रुप सोडा. प्रत्येकींची नावं मला माहितीच आहेत. जे कोणी नवीन मेंबर आहेत त्यांनी नाव आणि आडनाव टाकून ठेवा ग्रुपवर. धन्यवाद. थांबूया आपण आज इथे. धन्यवाद लवकर भेटू. खूप खूप धन्यवाद. कारण तुम्ही दिलेल्या काव्यांच्या ओळीमुळे इतकं चांगलं लिखाण लिहायला सुचलं.